वाघमोडे नावाचा जो PS आहे त्याला ताबडतोब सस्पेंड करा। ज्या बी पासा पोलिसांनी त्याला कुत्र्यासारखं मार किती मागितले पैसे? त्यांनी 2000 मागितलं, 2000 ते चलन देत म्हणून केव्हा 2000 देत म्हणून त्यांनी 2000 दिले त्यांना, त्यांनी घेतलं। तर तुम्ही पाहत असलेला हा व्हिडिओ आहे पंढरपुरातला। या व्हिडिओमध्ये एका बाजूला नागरिकांची गर्दी दिसतेय तर दुसऱ्या बाजूला पोलीस उभे आहेत आणि या दोघांच्या मध्ये उभी असलेली व्यक्ती म्हणजे मोहोळचे आमदार राजू खरे। आमदारांसमोरच नागरिकांचा जमाव पोलिसांविरोधात संतप्त झाल्याचं या व्हिडिओत दिसतंय। पोलिसांनी कंटेनर चालकाला मारहाण केल्याचा आरोप करत नागरिकांनी आमदारांसमोरच पोलिसांना जाब विचारला। इतकंच नाही तर हा विषय अधिवेशनात मांडावा अशी मागणीही नागरिकांनी केली। तर काय घडलं होतं पंढरपुरात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान या संपूर्ण घटनेची सुरुवात झाली ते एका कंटेनर चालकामुळे। व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या कंटेनर चालकाने नो एंट्रीमध्ये प्रवेश केल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी त्याला थांबवलं। कंटेनर चालकाचा दावा आहे की त्यांनी दंड म्हणून 2000 रुपये पोलिसांना दिले, मात्र त्यानंतरही गाडीवर ई चलन टाकण्यात आलं। पैसे देऊनही ई चलन टाकल्याने हा कंटेनर चालक संतापला आणि त्याने पोलिसांना जाब विचारला, मात्र पोलीस दाद देईनात म्हटल्यावर पठ्ठ्यानं चक्क रस्ताच ब्लॉक केला। भर रस्त्यावर कंटेनरच आडवा लावला। सिद्धेश्वर किसन सरगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मी इथनं आलतो, मला माहित नव्हतं नो एंट्री। मी नो एंट्री इथं नाही, बाटल्या गाड्या गेल्यामुळे त्याच्यामुळे मी आलतो। आल्यावर सरला काय केलं, सरने मला म्हणली पैसे देऊन जा म्हणजे। मग त्यांना किती मागितले पैसे? त्यांनी 2000 मागितलं, 2000 ते चलन देत म्हणून केव्हा 2000 देत म्हणून त्यांनी 2000 दिले त्यांना, त्यांनी घेतलं। घेतल्यावर मग जावं म्हणलं काय अडचण, मग फोटो काढून मला त्याने ते 2-2000 चलन केले। चलन केले ती गेले, पुन्हा ह्यांना मी विचारलं काय चलन केलं तुम्हाला पैसे देता, ती पळून गेली, थांबली नाही, ती गेली, ती आली नाही का म्हणते आता आमची एवढं चूक झाली, तुझा कोर्टातून भर तेवढं चला म्हणते, आम्ही बॅरगेट असल्यामुळे मारले म्हणलं। मी म्हणलं बॅरगेट दावा नो एंट्री जाय, मी तुम्हाला चला भरून जातो म्हणून। ती नाही म्हणले। आता काय केलं तुम्ही? मी रोड बंद केला, माझं चलन क्लिअर करून द्या, त्यांनी पैसे घेतले माझं। विषय संपला। 2 गाड्या केलेल्या, किती जण होते? 2 जण होतो, ती 2च होती। कंटेनर आडवा लावल्यामुळे काही वेळातच वाहतुकीची मोठी कोंडी झाली। दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र यावेळी शब्दाने शब्द वाढला आणि पोलिसांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या मारहाणीमुळे चालकाच्या अंगावर वळ उठल्याचंही सांगितलं जात आहे। दरम्यान या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच मोठा जमाव या ठिकाणी जमला। नागरिकांनी देखील कंटेनर चालकाची बाजू घेत पोलिसांना जाब विचारण्यास सुरुवात केली। नेमकं त्याच वेळी त्या रस्त्यावरून मोहोळचे आमदार राजू खरे जात होते। गर्दी पाहून त्यांनी गाडी थांबवली आणि ते देखील घटनास्थळी आले। आमदारांना पाहताच नागरिकांनी पोलिसांविरोधात जोरदार संताप व्यक्त केला। पोलिसांनी कंटेनर चालकाला विनाकारण मारहाण केल्याचंही त्यांनी आमदारांना सांगितलं। इतकंच नाही तर हा विषय अधिवेशनात मांडा असा आग्रही धरला होता। ॲम्ब्युलन्स असेल काय मुलकाचं मारले, त्यांना मुलकाचं मारले, मला मारले, करून खात्यात, करून खात्यात त्यांच्या असं अन्याय आहे आणि साहेब आज नाही आहे, आज 8 महिन्यात जातोय, रोज चालू आहे। कुठल्या गली बोलायचा माहिती नाही साहेब, कुठल्या गली बोलायचा कुठे या घटनेनंतर आमदार राजू खरे यांनी हा मुद्दा थेट विधानसभेत उपस्थित केला। पंढरपूरच्या सांगोला चौकात नेमकं काय घडलं याची संपूर्ण माहिती त्यांनी सभागृहात दिली। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये असं म्हणत संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। अध्यक्ष महाराज, तुम्ही आणि मी दोघंही पंढरपूरचे आहेत। काल दुपारी 2 वाजता आपलं 12 वाजता मी माझ्या घरून निघालो, त्यावेळेला सांगोला चौकामध्ये एक कंटेनर आडवा आला होता आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 100-200 वाहनं थांबलेली होती।
अध्यक्ष महाराज आपल्या मतदारसंघातला मी त्या गावचा सुपुत्र आहे म्हणून आपण जरा आपलं लक्ष वेधतो. त्या ड्रायव्हरला पहिल्यांदा 2,000 रुपयाचं मागितले, त्यांनी 2,000 रुपये दिले. त्याला वाटलं 2,000 रुपये दिल्यावर आपली गाडी सुटल. त्याच्यानंतर तो गाडी स्टार्ट करतोय तोपर्यंत त्याच्या मोबाईलवर ई चलन पडलं. किती? 2,000 रुपयाचं. म्हणजे पहिले 2,000 रुपये ट्रॅफिकवाल्याने घेतले, नंतर 2,000 रुपयाचं ई चलन फाडलं. त्याच्यानंतर तो ड्रायव्हर तुमच्या मंगळवेढ्याचा तुमच्या गावचा आहे आणि मी आणि तुम्ही दोघंही पंढरपूरचे आहेत. हा, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नाही, लक्षात ठेवा. आणि मग माझी गाडी, मी ट्रॅफिक मध्ये अडकलो. का अडकलो म्हणल्यानंतर मी खाली उतरून ज्यावेळी चौकात गेलो त्यावेळी 2,500-3 हजार लोक त्या चौकामध्ये होते. आणि त्या ड्रायव्हरनी काय केलं, त्याच्या गाडीची चावी काढली आणि गाडीची चावी काढल्यानंतर त्याने एवढंच विचारलं की जोपर्यंत तुम्ही माझे 2,000 रुपये परत देत नाही, तुम्ही चलन बी फाडलं आणि नंतर मला तुम्ही 2,000 रुपये बी घेतलं, तर याचा जाब विचारला म्हणून 4-5 पोलिसांनी कुत्र्यासारखा बेदम मारला. किमान 3,000 लोक बघत होती. आणि नंतर त्या ड्रायव्हरला घेऊन त्या गाडीमध्ये बसवून ते पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले होते. तेवढ्यात मी पायी चालत आलो, कारण माझी गाडी ट्रॅफिक मध्ये अडकली होती. मी त्या PSI ला जाब विचारला, यांनी काय गुन्हा केलाय? पब्लिक पूर्ण पेटलेली होती. त्यांनी सांगितलं की यांनी गाडी रॉंग दिशेने आणली. त्यानंतर पब्लिकने खरं कारण सांगितलं. ड्रायव्हरला गाडीतनं मी उतरायला लावलं. PSI ऐकत नव्हता. PSI ला सांगितलं अधिवेशन चालू आहे, तुझी नोकरी घालवून टाकेल, त्याला पहिला उतर. त्यानं काय चोरी केली का दरोडा टाकला? मग नंतर तुम्ही 2,000 रुपयाचं चलन फाडता, 2,000 रुपये त्याच्याकडनं घेता आणि त्यालाच पुन्हा कुत्र्यासारखं मारता, त्यालाच गाडीत घेऊन तुम्ही जाता. हे चुकीचं आहे अध्यक्ष महाराज. वाघमोडे नावाचा जो PSI त्याला ताबडतोब सस्पेंड करा. ज्या बी 5-6 पोलिसांनी त्याला कुत्र्यासारखं मारले, त्याचा शर्ट, अध्यक्ष महाराज, त्याचा शर्ट काढून बघितलं ना तर त्याचे वर सगळे उमटलेले होते. या संपूर्ण प्रकरणात पंढरपूरचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. मात्र वाघमोडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. कंटेनर चालकाकडून कुठलीही रक्कम घेतली नाही, आम्ही फक्त नियमानुसार कारवाई केली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. वेगाने चालणाऱ्या जड वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांना आदेश दिले होते की असे जड वाहतूक शहरात आल्यास त्यावरती कारवाई करावी. आज रोजी एक कंटेनर चालक बायपास रोड असताना बायपास रोडने न जाता तो पंढरपूर शहरामध्ये आला. ते पंढरपूर शहरामध्ये कंटेनर जसं आल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्यास चालन केल्याची पावती पण आहे. त्याच्यावरती चालन केल्यानंतर त्याला चालन केल्याचा राग आला. त्यानंतर थोड्या अंतरावर जाऊन त्याने रस्त्याच्या मध्यभागी कंटेनर लावून सर्व ट्रॅफिक जाम केलं, अडवून धरलं. त्यानंतर आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी हजर झालो. तो कंटेनर बाजूला केला, वाहतूक सुरळीत केली. यामध्ये पोलिसांवर आरोप केला आहे की काहीतरी पैसे घेऊन पोलिसांनी कारवाई न करता कारवाई केली, तसेच पैसे पण घेतले असा आरोप केला. हे चुकीचं आहे. पोलिसांनी फक्त कारवाईची पावती केलेली आहे, पैसे घेतल्याचं यात काहीही तथ्य नाहीये. पंढरपुरात घडलेल्या या घटनेची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाला मारहाण केल्याचा आरोप होत असताना या प्रकरणात संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी आमदार राजू खरे यांनी विधानसभेत केली आहे. मात्र पोलिसांकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत.com.